एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी 8 डिसेंबर 2011 रोजी नांदेड येथील सभेत प्रभू श्रीराम, माता कौसल्या यांची टिंगल-टवाळी करणारी विधाने केली होती। या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्यात कलम 295 अ धार्मिक भावना दुखावणे आणि 298 अन्वये दाखल असलेला गुन्हा आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जारी केलेले समन्स रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला। न्यायमूर्ती R.M. जोशी यांनी ओवैसींची याचिका फेटाळून लावली। अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या राम जन्मभूमी निकालाचा संदर्भ देत ओवैसींनी केलेले वक्तव्य घाई गडबडीत किंवा अनवधानाने केलेले नसून नियोजित, पूर्वग्रह दूषित आणि एका विशिष्ट वर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने केलेले होते, त्यावर अर्जदाराने आक्षेप घेतला होता। उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ओवैसी यांच्यावर अर्धापूर न्यायालयात नियमित फौजदारी खटला चालेल। न्यायाधीशांनी नमूद केले की असा वादग्रस्त व्हिडिओ अजूनही YouTubeवर असणे गंभीर असून सरकारने तो तात्काळ हटवण्यासाठी पावले उचलावी। राजकीय नेत्यांना धार्मिक भावना दुखावून किंवा टिंगल-टवाळी करून फायदा घेता येणार नाही, असा स्पष्ट संदेश या निकालातून गेला आहे।